गुड मॉर्निंग. आमच्या टीमचे नाव सावित्रीबाई फुले असे आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव पाणी बचत पाण्याची समस्या असं आहे. पाणीच जर नसेल, पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य असे स्रोत आहे. पाणीच जर नसेल तर ही कल्पनासुद्धा अंगावर शहारे आणून सोडते. अशीच समस्या आमच्या गावात आली. मी आणि माझ्या मैत्रिणी ऐचाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे या दुर्गम गावात राहतो. नापीक जमीन, वृक्षाची संख्या कमी असेल, जवळपास कोणत्याही पाण्याचे स्रोत नाही, म्हणून आमच्या गावाला नेहमी पाण्याची समस्या भेसळते. यामुळे आमच्या विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मदतीने पाणी या समस्येवर विकसित भारत अंतर्गत आम्ही काम करण्याचे ठरवले. याची सुरुवात घरापासून ते गावापर्यंत लोकसहभागाने केली. अगदी सोप्या गोष्टी करायला सुरुवात केली. पाणी जपून वापरणे, नळांना बसवणे, सांडपाणी शोषखड्डे तसेच शेतात सोडणे, रेन वॉशिंग वृत्ती याद्वारे लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. आमच्या गावातील लोकांनाही पाण्याविषयी समस्या व महत्त्व पटवून म्हणून यावर्षी लोकसभातून जवळपास 500 झाडांचे वृक्षारोपण केले गेले. ही संख्या वाढवणे तसेच येणाऱ्या पावसाचे पाणी वाहून न देता पाण्याचे संगोपन करणे, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे हा आमचा उद्देश आहे. धन्यवाद. उगाचच पाणी म्हणजे जीवन म्हणत नाही. पाण्याशिवाय कोणतेही जीव जगू शकत नाही. पाणी हे निसर्गाने दिलेली देणगी आहे सगळ्यांना. मनुष्य पाणी हे रंगहीन, गंधहीन आणि पाण्याला स्वतःची चव नसते. मानवी जीवनात आयुष्याला जगण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी पाण्याची आवश्यकता असते. पृथ्वी तलावर पाण्याचे प्रमाण 61% इतके आहे, परंतु ते पिण्यायोग्य नाही. पृथ्वीवर फक्त 3% इतकेच पाणी पिण्यासारखे आहे, म्हणजेच ते पाणी गोड आहे.